माणूस कुठे गेला तर गेला असेल तर दारू प्यायला काही सांगता नाही बाई. कसं झालं घर रक रक साऱ्या लोकांचे घर होऊन आले. म्हटलं बाय घर नेऊन आले ह्या माणसाच्या पायी मी म्याड झाली. म्हटलं म्याड कधी दारू सोडून तर या दारू पायी पिसायली कुठची निघाली बाप्पा. हे दारू पागल पागल झाली. या दारू न सुचू नाही दिलं बाप्पा मला. माझे आयुष्य खराब केलं या दारूनं. मस्त नाही तर दारू काढणारा रंगाला डवाची साऱ्या बायाची जिंदगानी बेकार केली. म्हटलं या दारू न पायी हे माणूस ऐकत नाही. म्हटलं कसं जिंदगानी बरबाद झाली. म्हटलं माई मला काही समजत नाही. हो चांगला आहे हो माणूस तसा, पण या दारू पायी काही समजत नाही त्या माणसाले. काय करू लेकराचं नाही समजत तर काहीच नाही. निरा दिवसही भर दारूत राहते. काय करा तिकडे जाऊन लोयला का तर गाडी घेऊन गेला बाप्पा. गाडी घरी आणली पाहिजे नाही तर बाई एवढ्या मागाची गाडी माई. काय करतो काही समजत नाही मला. माय जीवन असं बेकार गेलं. माय बाप्पानं दिलं या मस्त नेले. माय बाप्पानं तर देऊन दिलं मोकळे झाले. पण माझ्या जीवाले आयुष्याची काळजी लागली. पण मायच्या घरी जा तर लोक धड नाही म्हणत. तिथं आली करते. कायच करा सुधराव कसं या माणसाले. पुरीच्या फी भरा लागते बाप्पा. अजून शाळेची फी भरायची आहे. म्हटलं कायची ट्युशनचे पैसे द्यायचे आहे. मास्तरीन फोन करते. ह्या माणूस खडकुनी देत रोज कामाला जाते. पैशाचं टेन्शन लागलं माय मागो. या माणूस सुद्धा असतं ना मला काही पाणी लागलं असतं मग स्वतःहूनच दिले असते मापाशी पैसे. लेकराले ट्युशनचे पैसे कसे भरा, त्या पोरीची फी कशी भरू मी. मला काही समजून नाही आलं आता. लीला कोण डोक्यावर हात ठेवून बसली वा? घरचा माणूस दिसला का हो काकू तुले? तिकडे दिसले काय? तुले दिसले असत तर सांग. मला डोक्याला टेन्शन आलं. या माणसाच्या इकडे लक्ष ठेवावं लागते. नी दारूच पिते ना आता तर लय सप्ता धरला. हो एवढ्यात तर कामाला नाही चालला. घरीच्या घरी दारू पिऊन दिसून आला. नीरा भांडण करते का तो? मान्य नाही करत पण तसाच स्वभाव चांगला आहे बाई. या दारूनं पिसवून टाकली. या दारू पायी बाई जिंदगानी बेकार झाली म्हटलं. चांगला आहे पण काय करतो बाई या दारूनं पिसवून टाकलं ना त्याले. कशीच लागला तो शवक. पहिले किती चांगला होता बाई. त्या लग्नाच्या आधी किती चांगला होता. लागलीच कशी वर्ष कशीच शौक लागली. मी दिल्लीत माय साक्षगंधापर्यंत दारू नाही पे म्हणते लोक किती वेळा सांगते. मग मी लग्न जुळलो बाई माय दारूच प्यायला लागला माणूस. कायच करत मायच नशी पुटक काय मी बुवारी व कायची बुवारी व तसं नको बोलत जो. बरं चांगली बोलत जाय. सुधरण तो तसा चांगला आहे. तू नाही का त्याले पोलिसी घराच्या बाहेर कमी जाऊ दे जाय. मित्रही सांगत तो मित्रा सांगत राहू जास्त बयकला. बरं नाही काकू मित्र फित्रानं स्वतःच्या मनावर ताबा असला ना काहीच करत नाही माणूस. या माणसाच्या मनावर ताबा नाही म्हणून तर असं झाला माणूस. काही समजत नाही हो मला. किती चांगला होता बाई. माघारी पावडर लावाले ना तो मस्त भांग काढे आरशात पाहू. किती चांगला होता त्या नवरा. किती गंमत करे बाई. हा किती चांगला होता. पण कसाच बयकला ना काही सांगताच नाही होत कधी बैकन माणूस. तर माय माणूस चांगला असताना शांत काकू माय घरही झालं असतं. माय घर म्हटलं की चांगलं राहिलं असतं. सारं नातेवाईक सुधारलं म्हटलं. पण माय घर नाही झालं. मीच मागाय मीच गरीब आहे मला तर पस्ता वाटते माय बापाला दिलं असतं तर पुरलं असतं इथं मले. नशिबात असलं तेच होते बाई. काय करतात आता त्या नशिबात असं नसे दिवस म्हणून तुले भोगा लागून आले. ते पण चांगलं तुले चांगलं होईन. तुले सोन्यासारखे लेकर आहे व 2-2. हा ते बाबू मस्त आहे. ती बाई मस्त आहे. तर मोठे चांगले आहे पण माझ्या माणसाला किंमत नाही ना त्याला करायची. त्या मॅडमने मी सांगतो तू काही टेन्शन घेऊ नको. ट्युशनचे पैसे देतो म्हणतो मी तिला 2-3 दिवसानं. रे 2-3 दिवसानं कामाला जातो ना मी. देतो त्या मॅडमचे पैसे. बैली द्या लागते ना. पेपरचे पैसे भरायचे आहे ना बाईचे. ते बाबा दिसले का रे तिकडे? शांत समजते पण या माणसाला समजत नाही. झोपल्या माश्या काय लागल्या काय ते कपडे मऊन आणते बाई. मला टेन्शन येते. लोक काय म्हणत असं ना मले. काय करतात आता. उतरल्यावर येईन तो दारू. उतरल्यावर घरी येईन ना. तू काय जात जाऊ नको तू.
जीवालेच लाज आहे ना, मला जास लागते ना आणायला, त्याइले जास लागते. अशा माशा लागल्या चांगलं वाटते का? अजून पोरगी आली का लढते म्हटलं, असं पाहिलं का त्याइले? हा निरा गलीनं लोळते म्हणते, बाबा म्हणते. आता या पोराला उचलते काय? चांगली ठणका तो घरी आली काय? फक्त घरी येऊ दे आता, घराच्या बाहेरच हाकलून देतो. लय दिमागात गेलं. गलीवर लोळते म्हणते लेकराले, उलीशी काही लेकराला किती बेकार वाटते असं दिसलं म्हणजे. माणसाला उलीशी किंमत नाही, घराच्या बाहेर काढल्याशिवाय सुतीच नाही येणार म्हटलं या माणूस. नाही नाही हो, असं नको करू. घराच्या बाहेर काढलं चांगलं वाटते काय? बायकोलेच म्हणते लोक किती ऑरकाट आहे म्हणते. त्याचा गुन्हा नाही दिसत, त्याच्यात आपला गुन्हा दिसते. त्याला मला काय करा लागते दुसऱ्याचं? हा, त्याला काही वाटून नाही आलं तर मी कायले वाटू देऊ काकू? सांगा तुम्ही, माय बरोबर नाही काय? झाले वाटते शांता काकू तुमचे काम? तिला दिसली बसली म्हणून बसली. तिच्या घरचा माणूस घरी नाही आला ना, लय वेळचा गाडी घेऊन गेला म्हणते, पण आले नाही म्हणते. तिकडे दारू पिऊन झोपला म्हणते तो तिकडे. लीलाचे मांग मोठं टेन्शन आहे बाई ह्या माणसाचं. नशिबी पडलं. त्या घरचा माणूस आला बिचारी. चलता हो शांता हो, अजून आपली झाडं. आपल्याला नाही बोलत. कधी बोलला का आजपर्यंत? तसा कोणालाच बोलत नाही तो. दारू पिते पण कोणाला वाईट शब्दाने बोलत नाही तो. बरं पोरीलेच कदर आली बाई. पोरीले दिसले तर घेऊन आली. पोराच्या इकडून उचलणं नाही झालं तर पोरीने आणलं म्हटलं उचलून. पाय काकू शांता काकू, पाय तर खरी. बाई पोरगी चांगली आहे मला. पोचतो काय करतो? पडसान बरं. थांबा उल्लीशे, सरळ उभे राहा. शांता काकू तू कधी आली बाबा घरी? तुझीच वाटतो मला तर रे बाबू. तू दिसून नाही आलता आम्हाला. आमचा जीव कसा कसा करे. आजीवाऱ्या बरा तुला त्या मायला मागायला येत का? सगळ्या ठेकावलं करायचं माईवरच आहे, तुमच्यावर काहीच नाही. गुच्चपरा बरं, बोलू नका बरं. हा, बोलू नका तुम्ही. बाई पोरगी लय समजदार आहे म्हणलं. पोट्ट कोणच्या कामाचा आहे व? पोट्ट्याला बायको आली म्हणजे पोट्ट आपल्याला पुजलं रे. पोरगी तरी बरी आहे. आता कोण राग करते माणूस, काही समजतच नाही. निरा पोराचं त्या पोरग काय लहान सुकलं पोरग आहे त्याचा राग करते कसे साहित्य. बाबू आहे बाबा, असं नाही म्हणत असते. पोरगे ते पोरग असा कोण बोलतो रे बाबू? आलं का पैसे मागते निरा, पेन्सिल माग, काकूल प्यायले माग, निरा पैसे जायचे. पैसे बाप दिसला का पैसे पाहिजे पोट्ट्याला. बाबा पडसान बरं. तुला नाही मागन तर कोणाला मागन? ते लेकरं काही लोकांना मागन का रे पैसे? शांता काकू तुझी गोष्ट भरपूर आहे, पण हे पोट्ट उल्ली सकाळी मले घरी आलं काय सुकानं खाऊ देत नाही. हा पोट्ट्याच्या शानं माय बोलले हाय मले. याले मी दिसलो, मायले सांगितलं. त्यानं काय चुकीचं सांगितलं? सारे तोंडावर घुंगून माशा करून आले त्यानं तुझ्या तोंडावर. तिले दिसलं पोरीले म्हणून आणलं. पोरीनं उचलून त्याच्या इकडून काही उचललं नव्हते का तुम्हाला एवढ्या मोठ्या माणसाले? कसं समजलं मतलबाचं? पोराले शिव्या देता कधी पाहिलं का? तोंडावरच्या माशाने हकलणं झाल्या तुमच्या. काय जीवाले लाज आणली म्हटलं. एनी टाइम दारू पिता म्हटलं, काही वाटत नाही तुम्हाला? कशी लाज शरम सोडून दिली. दोन लेकरं आहे म्हटलं. पाय पाय पुरी तुझी बाय कशी बोलते हो मला, रंगाची बोलते, अशीच बोलते मला. गुच्चप ना बाबा, गुच्चप ना. ते तिला बोलू द्या तुम्ही. औषध घेतलं म्हणून तसे करते. भाऊजी असे करत नका जो. एवढी चांगली पोरगी आहे तुम्हाला, बायको हाय, लेकर हाय, तुमच्याशिवाय ते कोण आहे हो भाऊजी? काय करू बाई, मला दारू केल्याशिवाय बरंच नाही लागत हो बाई. ह्याच पोरे आहे का भाऊ? हा, ह्याच पोरे आहे का? जिंदगानी बेकार होते ना तुमची. जिंदगानी तुमची वाक्य होते, त्या लेकराची वाक्य होते, बायकोची होते, आणि ते बेकार वाटते. माझी पोरगी खरंच चांगली आहे. माझ्या पोरीले मी मस्त नाही काय, मस्त शिकवतो. माझ्या पोरीले डॉक्टरीन बनायचं मी. शांता काकू डॉक्टरी. माझ्या पोरीला शिक्षणाला पैसा मी किती काही लावतो. पैसे लावतो म्हणतं, तिले डॉक्टरीन बनवतो म्हणतं. असं दारू प्यायल्यानं विन काय? तुला कामाला जा लागत. त्या ती पोरगी हुशारही आहे, सगळंच आहे. पण त्या यानं वाया चाललं ना. बनली पाहिजे ना ते डॉक्टरी. तू दारू पिला नाही तस ती पोरगी डॉक्टरीन बनन रे बाबू. सोडतो ना का तू दारू सोडतो मी. माझ्या पोरीला मला डॉक्टरीन बनवायचं आहे. माझी पोरगी हुशार आहे. मी तिला डॉक्टरीन बनवणं म्हणजे बनवल्याशिवाय राहत नाही. ती सोडता बाप्पा, सोड ना लवकर सोडा. त्या दारू सोडली का ते सोनंही सोनं होते रे बाबू.
तू फक्त दारू सोडून दे. पोराला काय बनवतो तू? पोराला इंजिनियर बनवतो का आपण? इंजिनियर नाही, पोरग इंजिनियर बनन म्हटलं मस्त. हा, निरा गोष्टीच ऐकून घ्या. पकळल्या निरा गोष्टी सांगता कामाना धंद्याच्या. ते नाही आहे लेकराले 2 रुपये दिले पाहिजे. ते रे निरा दारूले पैसे आहेत तुमच्यापाशी. बाबा 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 आई सोनू चांगली आहे, सोनाई चांगला आहे. मोदी चांगली लेकरं आहे हो शांता काकू माये. त्याचं चितकं सोन्यासारखे लेकर आहेत रे. त्याचं कोणा दारू पिल्यानं कोणाचं भलं नाही झालं रे. तुले सांगतो दारू नको पेत जो. हे माझ्या लेकरायला शिकवत नाही ना शांता काकू. इलेच येत नाही ना त्या लेकरायला शिकवायला. इले येत नाही ना. हा, मला येत नाही. तुम्ही ला हुशार आहे तर मग शिकवत काऊन नाही लेकरायले? निरा दारूत राहता. जास्ती बचल बचल करू नका. एक ठेवून दे, जास्ती बोलशेन दा. मारते का रे तू तिले? हा, तुझी वागणूक लय चांगली आहे रे. आजपर्यंत इले अक्कल चापट मारली काय ब्या? चापट मारली काय इले ब्या? विचारून काय काही वेळा चापट नाही मारले म्हटलं इले. हे किती काही दारू पित असन तरी माझ्या बायकोले ब्या कधी मारलं नाही. माझ्या लेकरायले मारलं, माझ्या बायकोले मारलं नाही ब्या शांता काकू. कधीच कोणाला मारलं नाही, कोणासंग कधी भांडण केलं नाही. ते आता झोपते आई. जो दे ते झोपू दे बाहेर. जो दे झोपू दे. बोलू नको त्याची सांगत आता. असं मला काहीच टेन्शन नाही. एक दिवसही चापट मारली नाही. पण हे दारूच का आहे बाई? मला काय करू काही समजतच नाही. खरंच चांगला आहे स्वभावनं. पण या दारू पिते काय करावं याचं तर. दारू सोडतो म्हणते, पोरीले डॉक्टरीन बनवतो म्हणते. आता काय होते तर पाहू ना समोर. आता दारू पिते तर सत्य घटना आहे ना दारूवर. साऱ्या बायाची जिंदगानी बेकार झाली म्हणते बाया. अशी गोष्ट आहे. दारू पायी सारी जिंदगानी बेकार बायाची झाली. त्याचा नवरा पेत नाही, त्याला काळजी नाही. त्याचा नवरा दारू पेटे, त्याला काळजी आहे जीवाले. बाई केला काय, पेला काय, पडला काय कुठे जाऊन बाप्पा असं वाटते. पडला नाही पाहिजे, घरी आला पाहिजे. अरे जीवाले घोर राहते दारूवाल्या माणसाचा. कोणाला काही म्हणत नाही बा. त्याला पिऊच्या वाटते तो पेते दारू. आपण कायले म्हणायचं सोड म्हणून? सोड नाही म्हणत बाप्पा, आपण नाही म्हणत. अशी घटना आहे ते सांगतो. जाऊ दे ना तिकडे, पिऊ दे. दारू पिते तर पिऊ दे. आपल्या लोकायला म्हणायचं दारू पिऊ नको म्हणून. माझ्या जवळचं आहे म्हणून म्हणतो मी याले दारू सोड बाप्पा, दारू सोड. ते लेकरं चांगले आहे म्हणून म्हणतो बाप्पा. मी काही दुसऱ्याला सांगत नसतो. माझ्या जवळचं आहे म्हणून सांगतो बाप्पा दारू पिऊ नको म्हणून. काहीच नाही, जीवाला किती काळजी आहे. घरी येईपर्यंत हुरहुर लागते. कुठे गेले का बाई? इकडून पाहतो तिकडून पाहिजो. लयच पाहिजे जीवाला घोर आहे शांता काकू. जाऊ दे जाऊ दे. झोपू दे त्याला आता, झोपू दे. तू बडबड करू नको. त्याला जेवायला देऊन दे स्वयंपाक झाल्यावर. स्वयंपाक केला. यायचीच वाट पाहून आली. लेकरं उपाशी आहे ना. यायच्या काळजीनं लेकरं उपाशी राहते. जेवून घ्या तुम्ही, जेवून घ्या आणि त्याला जेवायला द्या. तिच्या मनात आहे पुरीले डॉक्टरीन बनवायचं आहे. दारूत माणूस खरा बोलते व बाई. दारू ते सोडून दे, दारू सोडून दे. त्याला त्याच्या पोराला इंजिनियर बनवायचं आहे आणि पोरीले डॉक्टर. ते दारूत खरे बोलले. सगळं काही आहे ते आपल्या लेकरासाठीच आहे शांता काकू.